नमस्कार मित्रांनो, आपण आज नाशिकमध्ये मी मागच्या एक 8-10 दिवसापूर्वी कळवण तालुक्यामध्ये गेलो होतो। या कळवण तालुक्यामध्ये त्या ठिकाणी जे आदिवासी कुटुंब आहे त्या कुटुंबाला वन जमीन मिळालेली आहे आणि ही वन जमिनी जी आहे त्या माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडून मिळालेल्या आहे आणि त्यांच्याकडे परंपरागत म्हणजे गेले 50 वर्षापासून या आदिवासी कुटुंबाकडे या वन जमिनी आहेत, त्याच्यावरती ते शेती करतात, पिके घेतात। अशा प्रकारचा हा जो त्यांचा ताबा आहे तो गेले 50 वर्षापासून आहे आणि तो गेले 50 वर्षापासून ताबा असल्यामुळे या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्याकडून त्यांना ही जमीन जी आहे त्या जमिनीचं वन जमिनी मालकी हक्क म्हणून प्रमाणपत्र मिळालेलं आहे। अशा असताना त्या ठिकाणी कळवण फॉरेस्ट जे आहे त्यांनी या कुटुंबावरती बेकायदेशीरपणे अन्याय अत्याचार करत आहे। त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला, त्यांच्या पिकांवरती देखील त्या ठिकाणी नासधूस झालेली आहे। मला या ठिकाणी जो उतारा जो आहे तर आपण 7-12 उतारा जर बघितला तर त्या उतार्यावरती भोगवटदार 2 आहे आणि भोगवटदार 2 आहे आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी महाराष्ट्र शासन लिहिलेलं आहे आणि इतर अधिकारांमध्ये या सर्व लोकांची नावं टाकण्यात आलेली आहे। प्रश्न असा आहे की ज्या वेळेला या लाँग मार्च निघतात, अनेक आंदोलनं या वन जमिनीच्या संदर्भात, वनपट्ट्यांच्या संदर्भात झालेली आहे, ते नेहमी होत असतात, परंतु त्या ठिकाणी जो 7-12 उतारा आहे त्या 7-12 उतारावरती मात्र भोगवटदार वर्ग 2 मध्ये महाराष्ट्र शासनाचं नाव हे मालक सदरी आहे आणि इतर अधिकारांमध्ये या वनपट्टेधारकांचं नाव टाकलं जातं। तर ही या आदिवासी बांधवांची, या वनपट्टेधारकांची फसवणूक आहे का असा प्रश्न निर्माण होतो। कारण तुम्हाला 7-12 दिले तर 7-12 दिल्यानंतर वन जमिनी ज्या आहेत त्या भोगवटदार वर्ग 2 मध्ये जरी असल्या तर त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं नाव हटवून त्या ठिकाणी या आदिवासी वनपट्टेधारक जे आहेत त्यांचे नाव या मालक सदरी आले पाहिजे, अशा प्रकारची 7-12 उतारे मिळाले पाहिजे। परंतु या ठिकाणी अनेक लाँग मार्च झाले आणि लाँग मार्च काढल्यानंतर दरवर्षी लाँग मार्च निघतात आणि ह्या आदिवासी बांधवांची फसवणूक केली जाते की 7-12 उतारांवरती मात्र भोगवटदार वर्ग 2 आणि मालक सदरी जे आहे त्या मालक सदरी हे महाराष्ट्र शासनाचं नाव आहे आणि इतर अधिकारांमध्ये हे वनपट्टेधारक जे आहेत इतर अधिकारांमध्ये यांचं नाव टाकण्यात येतं। तर या ठिकाणी जर तुम्ही गुलाम मार्च काढतात, अनेक मोर्चे करतात, मग तर त्या ठिकाणी या 7-12 मध्ये जर त्या वनपट्टेधारकांचं जर नावच येणार नसेल मालक सदरी तर ही त्या आदिवासी बांधवांची ही फसवणूक आहे। जोपर्यंत त्यांना भोगवटदार 2 वर्ग जरी असला परंतु त्या ठिकाणी मालक सदरी या वनपट्टेधारकांचं 7-12 उतार्यावरती महाराष्ट्र शासनाचं नाव कमी होऊन त्या ठिकाणी ह्या वनपट्टेधारकांचं नाव लागत नाही, तोपर्यंत अशा प्रकारचे हे बेकायदेशीर फॉरेस्ट करून या जमिनींचं हिल्ला हरकत केली जाते। जमिनींवरती त्यांना लाठीचार्ज करून त्या ठिकाणी जबरदस्ती हलकलण्यात येतं। म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी एकीकडे प्रमाणपत्र